हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर. आज आपण भारतीय राज्यघटना, संविधान, पंचायत राज तसेच राज्यव्यवस्थेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. 1000 प्रश्न आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. त्यातले 50 प्रश्न आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर पहिल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण खाली बघूया. तर 26 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यामध्ये एकूण 7 सदस्य होते. कोणकोणते सदस्य होते हे? एन गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, साई मोहम्मद सादुल्लाह, डॉक्टर के एम मुंशी, एन माधवराव, टी कृष्णम्माचारी हेही सदस्य होते. तर एकूण 7 सदस्य मसुदा समितीमध्ये होते. दुसरा प्रश्न बघूया. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची स्वीकृती संविधान सभेने केव्हा केली? तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए, 22 जुलै 1947ला भारताच्या राष्ट्रध्वजाची स्वीकृती संविधान सभेने केली होती. कधी केली होती राष्ट्रध्वजाची स्वीकृती? 22 जुलै 1947ला केली होती. तिसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर राज्यघटनेने राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे ही आयर्लंड करून घेतली आहेत. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, आयर्लंड. चौथा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशाच्या घटनेमधून घेण्यात आले आहे? तर आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हे सोव्हिएत रशिया या देशाच्या घटनेमधून घेण्यात आली आहे. तर चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सोव्हिएत रशिया. काही महत्त्वाचे पॉईंट्स बघूया या संदर्भात. भारताच्या मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश 1976मध्ये करण्यात आला होता आणि मूलभूत कर्तव्यांबाबत सरदार स्वर्णसिंग समिती स्थापन केली. मूलभूत कर्तव्यांसाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती? स्वर्णसिंग समिती. या समितीच्या शिफारसीनुसार घटनेत 4A-42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. या नवीन भागात 51A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले. तसेच 86व्या घटना दुरुस्तीने 2001मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले. 5व्या नंबरचा प्रश्न आहे, मूलभूत हक्क हे कोणत्या देशाच्या घटनेमधून घेण्यात आले? तर मूलभूत हक्क हे आपल्या राज्यघटनेमध्ये USA मधून देशाच्या घटनेमधून घेण्यात आले. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन डी, USA. तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. भाग 3ला भारताची मॅग्ना कार्टा असेही संबोधले जाते. तर हा प्रश्न देखील तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळू शकतो. भाग 3ला काय म्हटले जाते किंवा भारताची मॅग्ना कार्टा कोणत्या भागाला संबोधले जाते? तर भाग 3ला भारताची मॅग्ना कार्टा संबोधले जाते. आणि मूलभूत हक्क हे कोणत्या देशामधून घेण्यात आले होते? USA मधून. 6 नंबरचा प्रश्न आहे, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आले आहे? तर आपल्या राज्यघटनेमध्ये न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे देखील USA मधूनच घेण्यात आले आहे. तर 6व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन सी, USA. भारताच्या राज्यघटनेत संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला असला तरी न्यायव्यवस्थेच्या बाबतीत एकात्मक व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये अमेरिकन घटनेच्या विपरीत संघराज्य व घटक राज्यांसाठी न्यायालयाची एकेरी एकात्मक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. काय अमेरिकन घटनेच्या विपरीत आपले संघराज्य आणि घटक राज्य असले तरी एकेरी एकात्मक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. 7वा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक हा कोण करत असतो? तर ऑप्शन ए, राष्ट्रपती. 7व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन ए. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक हा राष्ट्रपती करतो. प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक हा राष्ट्रपती आपल्या सहीनिशी व स्वमुद्रांकित पत्राद्वारे करतात. सरन्यायाधीश वगळता अन्य सर्व न्यायाधीशाची नेमणूक करताना सरन्यायाधीशांचा विचार घेणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. 8व्या नंबरचा प्रश्न बघूया. भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करते? जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं की भारताच्या
सर्वोच्च न्यायालयामधील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपतीच करतात. त्याचप्रमाणे सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करते हा प्रश्न इथे आला आहे, तर हे देखील राष्ट्रपतीच करतात. तर 8व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतीमार्फत सरन्यायाधीशाची नेमणूक त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांचा विचार घेऊन केली जाते. राष्ट्रपती सरन्यायाधीशाची देखील नेमणूक करतात. पण 9वा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन सी संसद. संसदेला हा अधिकार असतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असणार आहे, त्यांची संख्या किती असणार आहे. तर कलम 124(1) नुसार भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. घटनेने अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? संसदेला दिलेला आहे. तर 9व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी संसद. 10वा प्रश्न आहे, भारताने एकेरी नागरिकत्व हे कोणत्या देशाच्या घटनेतून घेतले आहे? तर एकेरी नागरिकत्व हे भारताने कॅनडा या देशाकडून घेतले आहेत. म्हणून 10व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कॅनडा. तर दुहेरी शासन पद्धती असतानाही भारताने कॅनडाप्रमाणेच एकेरी नागरिकत्व पद्धतीचा अवलंब केलेला आहे. देशात केवळ एकच भारतीय नागरिकत्व असून राज्याचे वेगवेगळे नागरिकत्व प्राप्त होत नाही. कोणत्याही राज्याचे अधिवासी असले तरी सर्व नागरिकांना देशात सर्व ठिकाणी सारखेच अधिकार प्राप्त होतात. तर USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया संघराज्यामध्ये मात्र दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. तर आपल्या देशामध्ये कोणतं नागरिकत्व आहे? एकेरी नागरिकत्व. आणि ते आपण कुठून घेतले आहेत? कॅनडा या देशाकडून घेण्यात आले आहे. आजचा आपला 11वा प्रश्न आहे, कार्यकारी मंडळामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? 11व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी संसद. तर कार्यकारी मंडळामध्ये संसदेचा समावेश होत नाही. कार्यकारी मंडळामध्ये कोणते 5 घटक असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद आणि भारताचे महान्यायवादी हे 5 घटकांचा समावेश होतो आणि संसदेचा समावेश होत नाही. म्हणून 11व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. 12वा प्रश्न आहे, संघराज्य शासनामध्ये किंवा केंद्र शासनामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? संघराज्य शासनामध्ये किंवा केंद्र शासनामध्ये वरीलपैकी सर्व घटकांचा समावेश होतो. म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ यांचा समावेश संघराज्य आणि केंद्र शासनामध्ये. तर संघराज्य शासनाचे 3 घटक असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. संघराज्य शासनाला केंद्र शासन असेही म्हणतात. आणि कायदे मंडळात संसदेचा समावेश होतो, तर कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होतो? मंत्रिमंडळाचा समावेश होतो. कायदे मंडळ जे असतं त्याच्यामध्ये संसदेचा समावेश होतो आणि कार्यकारी मंडळामध्ये मंत्रिमंडळाचा समावेश होत असतो. 13व्या नंबरचा प्रश्न आहे, भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? संसदेला भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे. म्हणून 13व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए संसद. तर कायदे मंडळात संसदेचा समावेश होतो. संसदेचे मुख्य कार्य देशासाठी कायदे करणे हे आहे. संसदेचे मुख्य कार्य काय आहे? देशासाठी कायदे करणे हे आहे. लोकसभा व राज्यसभा ही संसदेची सभागृहे आहेत. भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ऑप्शन ए. संसदेने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे काम कोण करते? तर संसद जे कायदे करते तर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम कोण करते? ऑप्शन बी कार्यकारी मंडळ हे काम करते. तर 14व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कार्यकारी मंडळ. संसदेने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य कार्यकारी मंडळामार्फत केले जाते. 15वा प्रश्न आहे, भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. 15व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए राष्ट्रपती. कलम 53(2) नुसार राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील असे घोषित करण्यात आले आहेत. 16वा प्रश्न बघूया, भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर 16व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कलम 52 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की भारताचा एकच राष्ट्रपती असेल. कलम 52 मध्ये भारताचा एकच राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. आणि 53 नुसार भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल याची तरतूद देखील करण्यात आली आहे. राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील असे घोषित करण्यात आले आहे. 17वा प्रश्न आहे, भारताचे राज्यप्रमुख हेड ऑफ द स्टेट कोण असतात? भारताचे राज्यप्रमुख कोण असतात? राष्ट्रपती.
17व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख असून सर्व कार्यभार त्यांच्या नावाने चालवला जातो. 18वा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक हे देखील भारताचे राष्ट्रपतीच असतात. 18व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता, अखंडता यांचे प्रतीक असतात. भाग 4 मधील प्रकरण 1 हे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पुढीलपैकी कोणते सदस्य भाग घेतात? तर वरीलपैकी सर्व सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात. तर कोण आहेत हे? संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य, राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे सर्व राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात. 20 नंबरचा प्रश्न बघूया. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची अर्हता कोणती आहे? 20व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. ह्या पात्रता आहेत राष्ट्रपती बनण्यासाठीच्या. तसेच भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार, कोणतेही प्राधिकारी, इतर कोणतेही सार्वजनिक प्राधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण करणारा तो नसावा. आणि मात्र कार्यरत राष्ट्रपती कोणत्याही राज्याचा राज्यपाल आणि केंद्र आणि राज्य शासनाचे मंत्री हे त्याला अपवाद असतात. 21 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावे लागतात? राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यासाठी 35 वर्षे पूर्ण असावी लागतात. 21व्या प्रश्न करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए 35. कलम 58 नुसार राष्ट्रपती पदासाठी पात्र ठरण्यासाठी व्यक्तीला 35 वर्षे पूर्ण असावे लागतात. कोणत्या कलमनुसार? कलम 58 नुसार. 22 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला संबोधून देतात? 22व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा उपराष्ट्रपतींना संबोधून देऊ शकतात. त्यांनी असे केल्यास उपराष्ट्रपतींना राजीनाम्याचे वृत्त लोकसभेच्या अध्यक्षास तत्काळ कळवणे गरजेचे असते. 23वा प्रश्न आहे, राष्ट्रपतीला कोणत्या पद्धतीनुसार पदावरून दूर करता येते? तर राष्ट्रपतीला दूर करण्यासाठी कोणती पद्धत असते? तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए महाभियोग. महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला आपल्या पदावरून दूर करता येते. तर राष्ट्रपतीला घटनाभंग केल्याबद्दल कलम 61 मध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येते. 24 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. आणि राष्ट्रपती त्यांचा पदावधी संपल्यानंतरही त्यांचा उत्तराधिकारी स्वतःचे पद ग्रहण करेपर्यंत पदभार चालवू शकतो. आणि म्हणजे राष्ट्रपती कितीही वेळा राष्ट्रपती बनू शकतो, त्यासाठी काही मर्यादा नाही आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे, आतापर्यंत सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पद कोणी भूषवले आहे? तर आपल्या देशामध्ये आतापर्यंत राजेंद्र प्रसाद यांनी सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पद भूषवले आहे. तर 25 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद. कलम 57 नुसार राष्ट्रपती पुन्हा नेमणुकीसाठी पात्र असतात. तसेच ते कितीही वेळा पद धारण करू शकतात. अथागत आतापर्यंत केवळ राजेंद्र प्रसाद यांनी 2दा राष्ट्रपती पद भूषवले आहे. त्यासोबतच USA चे राष्ट्रपती हे केवळ 2 वेळाच राष्ट्रपती बनू शकतात. आणि आपल्या देशात असं कोणतेही नियम नाही आहे. कितीही वेळा आपल्या देशात राष्ट्रपती बनू शकतो एखादा व्यक्ती. सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पद कोणी भूषवले आहे? ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती बनले आहेत. 20 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? तर राष्ट्रपतींना शपथ हा सरन्यायाधीश देत असतो. तर 26 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सरन्यायाधीश. कलम 60 अन्वये राष्ट्रपतीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी घटनेने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन प्रतिज्ञा करून त्याखाली सही करावी लागते. ही शपथ प्रतिज्ञा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या समक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थितीत न्यायालयाच्या उपलब्ध ज्येष्ठता न्यायाधीशाच्या समक्ष घ्यावी लागते. तर कोणत्या कलम अन्वये? कलम 60 अन्वये राष्ट्रपती शपथ घेतो. तर राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? सरन्यायाधीश. 27 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या महान्यायवादी यांची नेमणूक कोण करते? तर भारताच्या महान्यायवादीची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात. म्हणून 27 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती. महान्यायवादीची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. 28 नंबरचा प्रश्न आहे,
संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा देखील राष्ट्रपतीला असतो. म्हणून 28 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती. तर संसदेचे अधिवेशन कोण बोलू शकतं? राष्ट्रपती. आणि संसदेचे अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे याचा अधिकार राष्ट्रपतींना असतात. तेच पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना असतो. 29 नंबरचा प्रश्न आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभेचे अध्यक्ष हे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष. 29 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र अशा बैठकींचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. 30 नंबरचा प्रश्न आहे, संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या भाषणाने होते? तर संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात ही राष्ट्रपतीच्या भाषणाने होते. तर 30 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, राष्ट्रपती. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेसमोर अभिभाषण करतात. दरवर्षी संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात ही राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. या अधिवेशनात चर्चेला जाणाऱ्या विषयांची प्रस्तावाची माहिती सभागृहाला या अभिभाषणातून दिली जाते. 31 नंबरचा प्रश्न बघूया. राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांना नामनिर्देशित करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांना नामनिर्देशित करत असतात? तर ऑप्शन सी, 12 सदस्यांना नामनिर्देशित करतात. आणि राष्ट्रपतीच्या सभेवर साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या 12 सदस्यांना नामनिर्देशित करत असतात. 32 नंबरचा प्रश्न आहे, कोणतेही विधेयक कोणाच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतर होत नाही? तर कोणतेही विधेयक हे राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होत नाहीत. कोणाच्या संमतीशिवाय? राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणतेही विधेयक कायद्यात रूपांतरित होत नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक संमत केल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे संमतीसाठी सादर केले जाते. त्यावर राष्ट्रपती पुढील निर्णय घेऊ शकतात. एकतर विधेयकाला ते संमती देऊ शकतात किंवा विधेयकाची संमती रोखून ठेवू शकतात. आणि तिसरा ऑप्शन काय आहे? ते विधेयक ते संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. कोणतं विधेयक सोडून? अर्थ विधेयक सोडून ते दुसरे कोणतेही विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. 33 नंबरचा प्रश्न आहे, कोणते विधेयक संसदेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते? तर 33 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. धन विधेयक, राज्य निर्मिती विधेयक तसेच राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्याबाबतचे विधेयक हे संसदेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेणे आवश्यक असते. राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पाठवू शकत नाही. धन विधेयक ते स्वतःच संमती देऊ शकतात धन विधेयकाला किंवा ती रोखूनही ठेवू शकतात. सहसा राष्ट्रपती धन विधेयकाला संमती देतात कारण ते त्यांच्या पूर्वसंमतीनेच मांडण्यात आलेले असते. 34 नंबरचा प्रश्न आहे, क्षमादानाचा अधिकार कोणाला आहे? क्षमादान करण्याचा अधिकारही राष्ट्रपतीलाच आहे. 34 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती. शिक्षा किंवा शिक्षादेश लष्करी न्यायालयाने दिला असेल तर, तसेच शिक्षा किंवा शिक्षादेश संघ कायद्याविरुद्ध आलेल्या अपराधांबद्दल देण्यात आला असेल तर, आणि शिक्षादेश हा मृत्यू शिक्षादेश असेल तर राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार. 35 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे राजदूत व राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नेमणुका कोण करते? हे देखील काम राष्ट्रपतींचेच आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती. राजदूत आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नेमणुका कोणी करत असते? राष्ट्रपती. 36 नंबरचा प्रश्न आहे, आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी कोणाला देशात आणीबाणी घोषित करता येते? हे देखील राष्ट्रपती घोषित करू शकतात. म्हणून 36 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, राष्ट्रपती. राष्ट्रपतींना देशापुढील संकटाचा सामना करता यावा म्हणून आणीबाणी विषयक अधिकार प्रदान केले आहेत. आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रपतींना 3 प्रकारची आणीबाणी घोषित करता येते. राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट, आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी. 37 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकाराबाबत सत्य आहे? तर ऑप्शन ए, संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे. हे 38 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान पॉकेट नकाराधिकाराबाबत सत्य आहे? तर या प्रश्नाचा 38 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता तसेच पडू देणे.
हे विधान पॉकेट नकाराधिकाराबाबत सत्य आहे. राष्ट्रपतींनी विधेयकावर कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय न घेता ते विधेयक अनिश्चित काळासाठी पडू दिलेले असते. त्यावेळी राष्ट्रपतींनी पॉकेट या नकाराधिकाराचा वापर केलेला असतो. 39 नंबरचा प्रश्न आहे, मंत्री नसलेल्या संसदेच्या कोणत्याही सदस्याने मांडलेल्या विधेयकास कोणते विधेयक म्हणतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, खाजगी विधेयक. खाजगी सदस्याच्या विधेयकास राष्ट्रपती आपली संमती रोखून ठेवू शकतात, म्हणजे पूर्ण नकाराधिकाराचा उपयोग करू शकतात. 40 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना कोणत्या विधेयकाबाबत नकाराधिकार प्राप्त नाही? तर खालीलपैकी कोणत्या विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकाराधिकार प्राप्त नाही आहे? तर ऑप्शन सी, घटनादुरुस्ती विधेयकाबाबत हा अधिकार राष्ट्रपतींकडे नाही आहे. तर छत्रपतींवर घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन लादण्यात आले आहे, म्हणजे राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकास संमती रोखून ठेवू शकत नाही, तसेच संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत. आपला 41 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एकमेव राष्ट्रपती हे बिनविरोध निवडून आले होते? तर 41 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, नीलम संजीव रेड्डी. नीलम संजीव रेड्डी हे 1977मध्ये बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती आहेत. तत्कालीन प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार त्यावेळी उभा केला नव्हता, त्यामुळे बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? नीलम संजीव रेड्डी. 42 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती हे झाकीर हुसेन होते. 42 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी, झाकीर हुसेन. 1967मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले होते. अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले, त्यापैकी युनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. तर पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते भारताचे? झाकीर हुसेन. 43 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण होते? तर पहिले शीख राष्ट्रपती कोण होते हा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर 43 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ग्यानी झैल सिंग. भारतीय प्रजासत्ताकाचे 11वे राष्ट्रपती व भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते ते होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात फरीदकोट, पंजाब जिल्ह्यातील सांधवान या गावी झाला होता. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण होते? ग्यानी झैल सिंग. 44 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण होते? तर दलित राष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले? 44 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, के.आर. नारायणन हे भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते. कोचेरिल रामन नारायणन म्हणजेच के.आर. नारायणन हे भारतीय प्रजासत्ताकाचे 10वे राष्ट्रपती होते. कोणत्या नंबरचे ते राष्ट्रपती होते? तर 10व्या नंबरचे राष्ट्रपती ते होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपती पदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व मल्याळी व्यक्ती होते. 45 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती कोण होते? याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. तर भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. 45 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे 11वे राष्ट्रपती होते. 10वे आपण बघितले के.आर. नारायणन जे पहिले दलित राष्ट्रपती बनले होते ते 10वे राष्ट्रपती होते आणि 11व्या नंबरचे राष्ट्रपती कोण होते? ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे झाला होता. ते एक एरोनॉटिकल इंजिनियर होते. त्यांनी DRDOमध्ये काम केले. भारताच्या अग्नि-1, अग्नि-2 आणि अग्नि-3 प्रक्षेपण अस्त्रांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तर भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती कोण होते? ए.पी.जे. अब्दुल कलाम. 46 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. 46 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्रतिभाताई पाटील. प्रतिभा देवसिंग पाटील या भारतीय प्रजासत्ताकाच्या 12व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर 25 जुलै 2007 रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारांमुळे सक्रिय राजकारणात सहभागी झाल्या. अशा त्या ठराविक राजकीय व्यक्तींपैकी आहेत. तर पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. 47 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले अपक्ष निवडून आलेले राष्ट्रपती कोणते? तर अपक्ष म्हणून निवडून आलेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन ए, व्ही.व्ही. गिरी
हे अपक्ष म्हणून निवडून आलेले भारताचे पहिले राष्ट्रपती होते. वराहगिरी वेंकटगिरी किंवा व्ही व्ही गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती पदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपती पदावर होते. केंद्रीय राजकारणात प्रवेश करण्याआधी गिरी उत्तर प्रदेश व केरळ व म्हैसूर राज्यांचे राज्यपाल होते. केंद्रीय राजकारणात प्रवेश करण्याआधी गिरी उत्तर प्रदेश, केरळ तसेच म्हैसूर राज्यांचे देखील राज्यपाल राहिले आहेत. तर 1975 साली त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. भारताचे पहिले अपक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते? व्ही व्ही गिरी. 48 नंबरचा प्रश्न आहे. शिक्षादेशाची अंमलबजावणी विशेषतः मृत्यूदंडाच्या तात्पुरती स्थगित करण्याचा समावेश होतो. हा अधिकार राष्ट्रपतीच्या कोणत्या क्षमादानाच्या अधिकारामध्ये येतो? तर हा अधिकार शिक्षा तहकुबी यामध्ये येतो. तर ऑप्शन बी ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. यामध्ये शिक्षादेशाची अंमलबजावणी विशेषतः मृत्यूदंडाच्या तात्पुरती स्थगित करण्याचा समावेश होतो. दोषी व्यक्तीस राष्ट्रपतीकडून क्षमादान किंवा शिक्षा सौम्य करून घेण्यासाठी वेळ मिळवून देणे हा त्यामागील उद्देश असतो. 9 नंबरचा प्रश्न आहे. एखाद्या विशेष परिस्थितीमुळे मूळ शिक्षा कमी करण्याचा समावेश हा अधिकार राष्ट्रपतीच्या कोणत्या क्षमादानाच्या अधिकारामध्ये येतो? तर एखाद्या विशेष परिस्थितीमुळे कोणता गुन्हा एखाद्या व्यक्तीकडून झाला असेल आणि त्याला मिळालेली शिक्षा कमी करण्यासाठी राष्ट्रपतींना काही अधिकार मिळालेले असतात. ते क्षमादानाचा अधिकार कोणत्या आहे तो प्रश्न आहे विचारण्यात आलेला आहे. तर 49 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी विश्राम. या क्षमादानाच्या अधिकारामध्ये हा येतो. तर यामध्ये एखाद्या विशेष परिस्थितीमुळे मूळ शिक्षा कमी करण्याचा समावेश आहे. उदाहरणार्थ दोषी महिला गर्भवती असल्यास दोषी व्यक्तीचे विशेष अपंगत्व इत्यादी केसेसमध्ये शिक्षा कमी आजचा आपला शेवटचा आणि 50 नंबरचा प्रश्न आहे. शिक्षादेश व अपराध दोन्ही दूर केले जातात. हा अधिकार राष्ट्रपतीच्या कोणत्या क्षमादानाच्या अधिकारामध्ये येतो? तर यामध्ये शिक्षेचा आदेश आणि अपराध हे दोन्ही दूर केले जातात. हा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला असतो क्षमादानाचा. तो कोणत्या अधिकारामध्ये येतो? तर 50 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी विश्राम या अधिकारामध्ये येतो. तर याद्वारे शिक्षादेश व अपराध दोन्ही दूर केले जातात आणि दोषी व्यक्ती सर्व शिक्षादेश, शिक्षा आणि अपात्रतेतून दोषमुक्त केले जाते. तर 50व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी विश्राम. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न बघितले जे मोस्टली राष्ट्रपतीवर आधारित होते. यापुढेही आपण असेच प्रश्न बघणार आहोत जे एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.